युगंधरला नेमकं काय झालंय हे कळेल शेवटच्या भागापर्यंत, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे विद्याधर कालच्या पेक्षा जास्त आज बोलतोय. तो म्हणतोय इथे की हो माणूस तुझ्या पाठीशी उभा राहणार नाहीये, जुनी सवय आहे याची. तर विद्याधरला युगंधर म्हणतो थोबाड बंद ठेवायचं तुझं. विद्याधर म्हणतो नाही ठेवणार आहे मी थोबाड बंद, मी बोलणार आहे. काय करणार आहेस तू? अरे एक फेल झालेला माणूस आहेस तू. या पोरीशी लगीन केलंस तू. तिची जबाबदारी तुला सांभाळता आलेली नाही अजिबात. आणि समिधा वहिनी, तर तोपर्यंत माई म्हणतात विद्याधर समिधाविषयी एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू. युगंधरनं समिधाला खूप जीव लावलाय. आणि तेवढ्यात बापू पण म्हणतात हे आम्ही नाही, स्वतः समिधा सांगायची आम्हाला. तर लगेच विद्याधर म्हणतो होय काय, जीव लावला होता काय? पण समिधा वहिनीला जेव्हा याची आजारपणामध्ये खरी गरज होती, तेव्हा जास्त गरज होती, तेव्हा यो तिथं तिच्या उशाशी का नव्हता? असे प्रश्न विद्याधर विचारतोय बरं का आता. आणि मग सगळ्यांकडे बघत बोलतो, बोला की बोला, द्या उत्तर. का सगळे गप्प बसलाय तुम्ही आता? बोला बोला, आ द्या उत्तर द्या. आता या प्रश्नावर कोणीच उत्तर देत नाही. विद्याधर पुढे म्हणतो पण माझ्याकडं उत्तर हाय. समिधा वहिनी जेव्हा शेवटचा श्वास मोजत होती, तेव्हा ह्यो माणूस, तो माणूस फॅक्टरीत बसून नोटा छापत होता. प्रेक्षकांनो, विद्याधर खूप जास्त बोललाय बरं का, आणि खूप जास्त रागारागाने बोललाय. आणि मग आता पुढे म्हणतो आणि हे आता तुझ्या पोरांना बी कळलंय बरं का दादा. तू किती बी सत्य लपवायचा प्रयत्न कर, पण आता हे जगासमोर आलंय. अरे तू एक बाप म्हणून फेल झालायस, फेल अशा शब्दात विद्याधर म्हणतो. आणि मग पुढे म्हणतो ना तू आनंदीचा नवरा बनू शकलास, ना समिधा वहिनीचा. मग काय हक्क आहे तुला मालक साहेब म्हणून मिरवायचा? तर प्रेक्षकांनो, युगंधरने आपली मूठ पाठीमागे आवळून ठेवलेली असते. ती खूप जास्त कंट्रोल करत असतो, म्हणजे सुटू द्यायचा नाही. पण शेवटी विद्याधरच्या बोलण्यानं रागाचा पारा चढतो. आणि युगंधरने जी काही आपल्या हाताची मूठ अशी घट्टच्या घट्ट आवळून ठेवलेली आहे ना, तर ती मूठ आता सोडली जाते. हात सुटले जातात, कंट्रोल सुटतो युगंधरचा स्वतःवरचा. आणि प्रेक्षकांनो, इथे विद्याधरची कॉलर युगंधरने धरलेली आहे. आता पुढे काय काय बघायला मिळणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये, कारण इंटरेस्टिंग मोडवर सिरियल आलेली आहे. तर इथे ना युगंधरने धरलंय विद्याधरला. तर विद्याधर म्हणतोय सोड दादा, तुझं सत्य ऐकायची तुझ्यात हिंमत नाहीये, असं म्हणत विद्याधर प्रतिकार करतोय बरं का, बोलतोय तो. आणि इकडे युगंधर म्हणतो गप्प बस, नाहीतर. तर विद्याधर म्हणतो गप्प तर नाहीच बसणार आहे मी, नाहीतर आज माझा संयम मी बघशील तू. तर युगंधर विचारतोय काय आहेस रे तू, काय? तर लगेच विद्याधर म्हणतो जे करायची माझी इच्छा होती ना ते मी करून दाखवीन, असं म्हणतो बरं का हा विद्याधर. कुणाला काही कळतच नाही की विद्याधर नेमकं काय करणार आहे आता, किंवा काय बोलणार आहे अजून इथून पुढे. तर प्रेक्षकांनो, सगळे इथे असं वातावरण टेन्शनचं झालंय. शिल्पाताई सोडायला येते युगंधर. युगंधर सोड त्याला. तर लगेच ना अरे आज मी यांना सोडणार नाही, आज हिशोब याचा पुरता करून सोडणार आहे मी याला. तर युगंधरचं ऐकून लगेच विद्याधर म्हणतोय सोड दादा, सोड दादा. तर लगेच धनश्री पण येते, भाऊजी अहो सोडा तुम्ही याला. प्रेक्षकांनो, युगंधर विद्याधरला असं ढकलत ढकलत ना पाठीमागे घेऊन गेलाय बरं का. आणि फार अशी डेंजर परिस्थिती झाली आहे इथे. आणि सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं आहे. आता नेमकं काय घडणार, मारामारी घडणार का नेमकं काय घडणार? कारण युगंधरने खूप जोरामध्ये इथे धरलेला आहे विद्याधरच्या कॉलरला. आणि प्रेक्षकांना आता विद्याधरने सुद्धा त्याचा प्रतिकार केलाय. विद्याधर सुद्धा जोरात इथे धरतोय बरं का इकडे युगंधरला. दोघांची चांगली झुंपलेली आहे. त्यांना सोडायला सगळे इकडे धनश्री आणि शिल्पात्या चालू केले दोघांनी, सोड सोड असं म्हणत. पण प्रेक्षकांना होतंय काय बघा इथे, विद्याधरने कॉलर धरले आणि तो सोड सोड म्हणतोय ना मी. तर लगेच प्रेक्षकांनो, इकडे ना युगंधरच्या डोक्यामध्ये ते पृथ्वीचे बोललेले शब्द ऐकायला येतात. अभिनंदन युगंधर निंबाळकर, आज पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालं, तुमच्यामुळे उद्ध्वस्त झालं. तर ही तुझी पोटची पोरं तुला जरा बी भाव देत नाहीत, म्हणून तू जळतोस तू माझ्यावर. या घरात जे काही नुकसान झालंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. हे सगळं विद्याधरचं झालेलं बोलणं आठवतंय. आणि प्रेक्षकांनो, विद्याधर पुढे म्हणतो तुला ना धड बाप होता आलं, ना एक आनंदीचा पती होता आलं. सगळ्या नात्यात तू शून्य आहे, शून्य. हे सगळं जे काही बोललेलं असतं ना, ते सगळं इथे विद्याधरने युगंधरला आठवतंय बरं का प्रत्येक. आणि प्रेक्षकांनो, आता युगंधरचा हात असा सुटतो बरं का, हात सैल होतो, धरलेली कॉलर सैल होते प्रेक्षकांनो. आणि थरथरायला लागतो हात. आणि क्षणार्धात तिकडे
युगंधर खाली कोसळतो जोरात धाडकन. अगदी खूप जोरात आवाज येतो बरं का आणि सगळ्यांचे डोळे इथे असे मोठे झालेत एकदम आता, की हे काय झालं? अगदी विद्याधर सुद्धा बावचळ आहे बरं का या युगंधरला असं झोपलेलं आणि पडलेलं बघून आणि असं शांत असं बेशुद्ध पडलेलं बघून शुद्धच हरपते युगंधरची. आणि आता मिताली, शिल्पा त्या सगळे युगंधर, मिताली बाबा असं म्हणत ना इकडे ते, तर भाऊजी, धनश्री ओरडून म्हणते, भाऊजी आता काय झालं? काय झालं हे सगळं? तर पाणी आणा, पाणी आणा. माई बापू म्हणतात, डॉक्टरला फोन लावा. काय काय झाला? तर माई बापू काय झालंय असा आनंदीचा तिकडे आक्रोश सुरू आहे, कारण बिचारीला काही दिसत नाही. आता प्रेक्षकांनो, पृथ्वी जवळ आहेत म्हणतो आपण त्यांना आधी बेडरूम मध्ये जाऊन झोपूया वरतीमध्ये, इकडे जमिनीवर नको. असं करत तर सगळेजण आता तळमळत आहेत बरं का युगंधरसाठी, आणि बिचारी आनंदी तिकडे तळमळते, तिला काही दिसत नाहीये, काही कळतच नाहीये. आणि प्रेक्षकांना आता सगळे आता माई बापू आणि बाकी सगळेजण इथे वरती घेऊन जात आहेत युगंधरला. तर इकडे विद्याधर सुद्धा बाजूला जातोय असं, आणि तो असा की नाही टेन्शनमध्ये आलाय बरं का हा विद्याधर. त्याला सुद्धा 2 मिनिटासाठी समजत नाहीये की काय झालं. तर इथे तो बाजूला आल्यानंतर, निघून गेल्यानंतर आनंदीचं चाललंय, मला 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 घेऊन चला ना मालक साहेबांकडे, काय झालं मला कोणी सांगेल का? अशी म्हणत तिथे आनंदी तळमळते आणि ती वर जायला निघते तर इकडे भिंतीला आपटते, जिन्यावर पडतीये. कारण तिचं म्हणजे आता चित्त थाऱ्यावर नसल्यामुळे तिचे पावलांचे अंदाज चुकतायत. आता ती जिन्यावर सुद्धा अडखळते, पण जिना आहे हे कळल्यानंतर ती धरत-धरत वर जाते. "मालक साहेब, मालक साहेब कशी पोहोचू मी तुमच्यापर्यंत?" असं म्हणत पळत धडपडत तिचं वर जाणं चालू आहे इथे आता. प्रेक्षकांनो, हे नवीनच काहीतरी टर्न मिळालेला आहे सीरियलला असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच्यामुळे दुरावलेली नाती जवळ येतील, की नेमकं अजून आणखीन दुरावतील? कारण विद्याधर आणि शलाका बसलेलीच आहे तिथे. आता काय काय होणार ते बघूया आपण. तर प्रेक्षकांनो, युगंधरला इथे आता बेडवर आणून झोपवलंय. तर बाबा, बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा, बाबा तुम्ही ठीक आहात ना? दादा काय होतंय बाबांना? असं म्हणत ना मिताली विचारते. प्रांजल सुद्धा तिकडनं म्हणते, बाबा, बाबा अहो डोळे उघडा ना. शिल्पा आत्या पण म्हणते, युगंधर, युगंधर डोळे उघड. माई बापूंचं पण चाललेलं आहे, युगंधर अरे डोळे उघड रे. तर पृथ्वी म्हणतो, मिस्टर निंबाळकर, मिस्टर निंबाळकर डोळे उघडा. तुम्हाला ऐकू येतंय का मी काय म्हणतोय ते? मिस्टर निंबाळकर. प्रांजल, प्रांजल तू पायाला मसाज कर. तर इथे प्रांजल उठतो आणि पाय चोळतो बरं का बाबांचे. इकडे प्रत्येक जण इथे ना हात पाय चोळत आहे, की जेणेकरून अंगात उष्णता निर्माण होईल असं. आणि मिताली सुद्धा इथे डोक्याला हात-बीत लावून बघते, की अंग वगैरे तापले का. सगळे असे ना असे टेन्शनमध्ये आहेत. शिल्पा आत्या तर रडायलाच लागली आहे जरा कमी. युगंधरचं चालू आहे मात्र मिस्टर निंबाळकर, मिस्टर निंबाळकर म्हणत. तर प्रेक्षकांनो, इकडे ना आनंदी आता धडपडत आली आणि शिल्पा आत्याला जाऊन धडकते बरं का ती. आणि ती जाणार असते बेडजवळ, तरी ते शिल्पा आत्या म्हणते, "तुझं काय चाललंय? तुला दिसत नाही का?" तर माई म्हणतात, "अगं ती शिल्पा, तिला कसं दिसेल?" तर शिल्पा आत्या म्हणते, "तिला दिसत नाहीये ह्याच्यात काय माझा दोष आहे का? इथे माणसाचा जीव चाललाय, इथे इथे माईचा जीव, नखरे चाललेच इकडे. तू गपचूप इकडे पडून राहा. हल्लीच ना तुझ्या तंगड्या तोडीन." असं म्हणत आनंदीला ढकलून देते बरं का शिल्पा आत्या. मिताली म्हणते, "आत्या, आत्या प्लीज डॉक्टरना फोन कर. ते कुठे आहेत विचार आणि लवकर बोलव तू त्यांना. लवकर फोन कर." तर आता शिल्पा आत्याने फोन लावलाय बरं का. तर मितालीचं चाललंय, "बाबा, बाबा प्लीज उठा हो तुम्ही. बाबा, बाबा उठा." माई पण असं ना म्हणजे खूप त्रास होतोय सगळ्यांना या घटनेचा. इकडे मी प्रांजलचे पाय चेपणं चालू आहे, पायाला मसाज करणं चालू आहे. पृथ्वी सुद्धा स्वतः इथे हात चोळतोय. आणि आता प्रेक्षकांनो, इकडे विद्याधर बघा कसा बसलाय. एवढं सगळं बोलून झालं, एवढं सगळं झालं आणि त्याच्यानंतर ह्याची अवस्था बघा कशी झाली आहे विद्याधरची. विद्याधर सुद्धा इथे स्वतःला एकदम असा रेस्टलेस फील करून घेतो. आता ते कशासाठी आहे ते काही कळत नाही. तर इकडे ना धनश्री आली आहे बरं का आता. धनश्री आल्यानंतर विद्याधरचं वेगळंच काहीतरी आणि धनश्रीचं तिसरंच काहीतरी. धनश्री म्हणते, "अहो, अहो तुम्ही शांत व्हा. हे बघा, हे पाणी प्या जरा. राग वाढू देऊ नका हो तुमचा. भाऊजींसारखं तुम्हाला बी काही झालं तर मी काय करू?" असं विचारल्यानंतर इकडे ना धनश्रीच्या हातातला ग्लास इकडे ढकलून देतो बरं का विद्याधर आणि म्हणतो, "ए धने, थोबाड बंद कर तुझं. हे बघ, मला काय बी होणार नाही, कळलं काय? या अख्ख्या घराला पुरून उरणार आहे मी. ते बघ, तू मला फुकटची सहानुभूती दाखवू नकोस. चल, चल जा, चल जा. माझा दुसरा काढून दे. दिसत नाही काय माझा हा कुर्ता किती मळलाय ते? हां, काढून दे. चल निघ लवकर." असं म्हणत ना इकडे ओरडतोय विद्याधर. धनश्री म्हणते, "हो, देते." आणि आता ती त्याचा कुर्ता काढून द्यायला निघाली बरं का कपाटजवळ. तर विद्याधर हा डोक्याला हात लावून कसला तरी विचार करतोय. आता अजून ह्याच्या डोक्यातनं काय बाहेर पडणार आहे ते कळेल आपल्याला. पण हे काहीतरी वेगळ्याच प्रकारे ते आज बघायला मिळालं. तर इकडे शिल्पा आत्याने फोन लावलाय डॉक्टरांना. "अहो डॉक्टर, मी निंबाळकरांच्या घरातून बोलतेय. कधी पोहोचाल तुम्ही?" "नाही, नाही, लवकर या ना जरा." "हो, हो, हो."
थोडं सीरियस आहे, पटकन या असं म्हणत तिथे शिल्पात्या फोन कट करते आणि म्हणते आता 5 मिनिटात येतील डॉक्टर. तर माई म्हणतात, "काय वाढून वाढून ठेवलंय माझ्या पोराच्या नशिबामध्ये? अचानक काय झालं युगंधरला? असा का पडला तो खाली?" तर बापू म्हणतात, "हे बघ तू धीर धर. आपल्या युगंधरला काही होणार नाहीये. आता डॉक्टर येतायत ना, ते तपासतील." तोपर्यंत पृथ्वी म्हणतो, "काकामुळे झालं हे सगळं. काकाने एवढा विषय ताणायला नको होता. एवढा विषय ताणायची काय गरज होती?" तर प्रांजल म्हणतो, "दादा, अरे त्याचा विचार करायची वेळ आहे का आता ही आता? आपण बाबा कसे बरे होतील याचा विचार करूया. मिताली, मिताली तू थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन ये ना, त्याने काहीतरी होईल. जा ना, जा ना." तर आता प्रेक्षकांनो मिताली उठते, "माई, माई तुम्ही बसा, मी आलेच." मिताली धावत-धावत ना खाली गेली बरं का थंड पाण्याच्या पट्ट्या आणायला. तर इकडे आनंदी म्हणते, "माई बापू मला एकदा तरी भेटू द्या ना मालक साहेबांना. प्लीज, प्लीज." असं म्हणून ओरडते. आता शिल्पा त्या परत ना ते आनंदीकडे रागाने बघते आणि तिच्या जवळ येत म्हणते हात धरून असा आणि म्हणतो, "काय चाललंय तुझं? हां? गप्प बसायला सांगितलं होतं ना तुला. काय आरडाओरड करतेस तू इथे?" असं म्हणून ओरडते शिल्पात्या. माई म्हणतात, "अगं असं करू नको." शिल्पात्याला सांगत असतात. "तिचा नवरा आहे, तिला भेटू दे." तर शिल्पात्या म्हणते, "नवरा? कोण नवरा? कुणाचा नवरा? कुठला नवरा? तुम्ही हिच्या लग्नात अक्षता घालायला गेला होतात का?" तर बापू म्हणतात, अगं शिल्पा तू काय बोलतीयेस हे?" तर शिल्पा त्या म्हणते, "बास!" ओरडून सांगते बरं का आता कशी आणि म्हणते, "आता मी काही ऐकणार नाही हां. या घरात कुणाचा नवरा राहत नाही. या घरात माझा भाऊ राहतो फक्त, कळलं का?" तर आनंदी म्हणते, "ताईसाहेब, ताईसाहेब अहो प्लीज, प्लीज मला भेटू द्या ना." तर शिल्पा त्या म्हणते, "आता आवाज बंद कर हां, नाहीतर आता तुझ्या तोंडात बोळा कोंबीन." आणि ढकलते आणि म्हणते, "मर तिकडे." असं म्हणते बरं का आनंदीला परत ढकलून. तर आनंदीचं चाललंय, "ताईसाहेब, ताईसाहेब प्लीज असं नका करू अहो. एकदा एकदा भेटू द्या हो." पण प्रेक्षकांनो युगंधरची अवस्था फार वाईट दाखवली बरं का इकडे. तर इकडे ना छायाताई म्हणते, "अहो डॉक्टर साहेब बरं झालं तुम्ही वेळेत आलात. मालक साहेबांना लई बरं नाही. चला, चला लवकर चला." असं म्हणत ना घेऊन जाते बरं का छायावरती डॉक्टर साहेबांना आणि ते जातायत तोपर्यंत इकडे शलाका येते आणि शलाका इकडे म्हणते, "डॉक्टर आता यावेळेला इथं आणि ते बी घाईघाईत वर का गेले? आणि या वाड्यात नक्कीच काहीतरी भयंकर घडलेलं आहे. पण नक्की काय झालंय? कोणाची तब्येत बिघडली आहे?" असं म्हणत शलाका विचार करत असते आणि तशीच ती पुढे-पुढे हळू चालत येते बरं का. तर इथे विद्याधर आता बनियनवर बसलाय आणि तो विचारतोय, धने तुला मिळतोय की नाही कुर्ता? काय डोळे फुटलं की काय तुझं? एवढा वेळ लागतोय कुर्ता शोधायला?" तर धनश्री म्हणते, "अहो द्यायले ना, थांबा जरा." आणि मग प्रेक्षकांना धनश्रीना कुर्ता काढून देते आणि म्हणते, "हां, हा घ्या." असं म्हणून सांगते बरं का. "ए विद्याधर" असं म्हणत आता शलाका आत येते आणि इथे ना प्रेक्षकांनो शलाका आत येते आणि विद्याधरला बनियनवर बघते तर सॉरी, सॉरी असं डोळ्यावर हात-बीत घेत अशी ना बोलायला लागते आणि पाठ फिरवते. तर धनश्री येत म्हणते, "सॉरी काय सॉरी? ही काय पद्धत आहे तुझी? कुणाच्या पण बेडरूममध्ये असं न विचारता, असं न दार वाजवता असं घुसतात होय?" असं विचारते बरं का. म्हणते, "दिसत नाही कपडे बदलतायत ते. तुझ्याकडे थोडा तरी मॅनर्स, थोडीशी तरी अक्कल आहे की नाही?" तर लगेच नाही शलाका म्हणते, "ए धने, मी मगाशी ना हॉलमध्ये आले होते." तर धनश्री विचारते, "मग? हॉलमध्ये आली होती तर काय?" तर शलाका पुढे म्हणते, "तिकडे कोणी नव्हतं म्हणून थेट इथे आले." तर धनश्री म्हणते, "वाह! वाह! 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 म्हणजे हॉलमध्ये कुणी बी नसेल कुणाच्याही घरात, तर मग त्यांच्या डायरेक्ट बेडरूममध्येच घुसायचं असतं होय?" तरी प्रेक्षकांनो विद्याधरनं असं तोंड वाकडं करतो इकडे. तर धने असं म्हणत शलाका बोट पुढे करते, तरी धनश्री सुद्धा, "ए चल बाहेर जायचं." असं म्हणून सांगते बरं का. तर विद्याधर ओरडतोय, "ए धने." तर धनश्री आता विद्याधरकडे बघते, तर लगेच विद्याधर ओरडून म्हणतो, "तो कुर्ता आण इकडं पहिला आधी." तर प्रेक्षकांनो धनश्री लगेच कुर्ता नेऊन देते बरं का विद्याधरला आणि विद्याधर म्हणतो, "आण इकडं लवकर." तर इकडे धनश्री म्हणते, "अहो त्या शलाकाला बाहेर जायला सांगा इकडे." तर लगेच, "होय, बरोबर आहे. जा बाहेर." असं म्हणतो बरं का हा विद्याधर. धनश्री म्हणते, "मी? तर मी का जाऊ? मी नाही जाणार." तर विद्याधर म्हणतो, "ए तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? चल बाहेर." तर "अहो तुम्ही शलाकाला तिला सांगा ना जायला बाहेर." तर लगेच विद्याधर काय करतो, धनश्री ऐकत नाहीये बघून ना स्वतः इकडे विद्याधर धनश्रीच्या हाताला धरतो आणि म्हणतो, "ए चल बाहेर, चल बाहेर, दार लावून घे." असं म्हणून सांगतो इथे. तर प्रेक्षकांनो आता इथे बघा डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर तपासायला सुरुवात करतायत युगंधरला आणि आता डॉक्टर म्हणतायत, "हे बघा परिस्थिती चांगली नाहीये. यांचा बीपी ना 240 वर शूट अप होतोय. अशा परिस्थितीमध्ये काहीही घडू शकतं. हाय बीपीमुळे ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.
हे जीवघेणं असू शकतं असं म्हणत तिथे डॉक्टर सांगतात आणि आता प्रत्येकाला धक्का बसतोय. अरे देवा! असं एकदम म्हणजे रिएक्शन होते सगळ्यांची. भीती वाटते सगळ्यांनाच, की जवळचा माणूस आपला जातोय का? तर इकडे नाही डॉक्टर सांगतात, "आता पुढचे 24 तास ना फार क्रिटिकल आहेत." माई म्हणतात, "डॉक्टर साहेब, अहो तुम्ही असं काय बोलताय? काहीतरी करा ना तुम्ही." डॉक्टर म्हणतात, "मी पूर्ण प्रयत्न करतोय." खरं तर त्यांना ना खरंच हॉस्पिटलच्या आय-सी-यूमध्ये शिफ्ट केलं असतं. पण त्यांची अवस्था ना आता इतकी नाजूक आहे, की त्यांना गाडीत हलवणं सुद्धा खूप रिस्की जाऊ शकतं आणि आपण आता ती रिस्क घेऊ शकत नाही. पण त्यांच्यावर क्षणाक्षणाला लक्ष ठेवावं लागेल. रात्री गरज पडली तर आपण इथेच रूममध्ये आय-सी-यूचा सेटअप लावून घेऊया. पण आता ना त्यांना शांततेची गरज आहे. तर कृपया करून आपण सगळेजण बाहेर जाऊ शकता का? असं डॉक्टर विचारतात. तर शिल्पाताई पण म्हणते, "डॉक्टर बोलतायत ते बरोबर आहे. आपण सगळ्यांनी बाहेर जाऊया. चला माई, बापू, चला प्रांजल, मिताली, चल, चल बाहेर जाऊया." असं म्हणत ना शिल्पाताई असं हळू आवाजात एकदम सगळ्यांना बाहेर जाऊया असं म्हणते. माई, बापू, पृथ्वी पहिल्यांदा बाहेर जातात. प्रांजल जातो. मिताली तिथेच थांबते. तर तिला सुद्धा शिल्पाताई अगदी गोडीनं घेऊन जाते बरं का. आणि आता राहिली आनंदी. आनंदी आता आधार घेत अशी ना हळूच उठते आणि आता त त ता ताईसाहेब असं म्हणून हाक मारते शिल्पात्याला. तर ताईसाहेब प्लीज, प्लीज मला थांबू द्या ना थोडा वेळ. शिल्पात्या म्हणते, "अजिबात नाही." आणि आता पुढे म्हणते, "तू आल्यापासून ना माझ्या भावाचे ग्रह फिरलेले आहेत. बाहेर हो तू." तर ताईसाहेब, "ताईसाहेब प्लीज मी काहीच त्रास देणार नाही. मला थोडा वेळ थांबू द्या ना." असं आनंदीचं चाललंय. तर शिल्पात्या हाताला धरते तिच्या आणि म्हणते, "नाही म्हटलं ना, डॉक्टरनी काय सांगितलं ऐकलंस ना तू? या सगळ्याला ना तू जबाबदार आहेस. चल, चल पहिली तू आधी बाहेर चल." असं म्हणत शिल्पात्या आनंदीच्या हाताला धरते आणि तिला रूममधनं बाहेर घेऊन येते इकडे ओढत. तर प्रेक्षकांनो, विद्याधर म्हणतोय, "काय मूर्ख बायको मिळाली माझ्या नशिबात. देवाने मला अक्कलशून्य बायको बांधली माझ्या गळ्यात. शलाका तू यावेळेला इथं कशी? काय काम काढलंस तू?" तर शलाका म्हणते, "अरे विद्याधर मी आता घरामध्ये आले तर डॉक्टर येताना बघितले मी आणि घाईघाईत जिने चढताना वरती बघितलं. काही झालंय का? हॉलमध्ये पण कोणी नव्हतं." असं म्हणत शलाका विचारत असते, बोल?" तर विद्याधर ना असं ना मान इकडं-तिकडं करतो आणि म्हणतो, "अगं शलाका." तर विद्याधर, "अरे तुला विचारतेय मी. काही झालंय काय नक्की? आ? बोल ना." असं म्हणून शलाका परत म्हणते. तर विद्याधर म्हणतो, "लई मोठा कांड झालाय शलाका." शलाका विचारते परत, "लई म्हणजे काय झालंय नक्की?" तर विद्याधर म्हणतो आता, "अगं शलाका, त्याचं काय झालं तर जे काही घडलेलं असतं, कसं गळा धरला, कसं मी बडबडलो, काय केलं, हे सगळा प्रसंग इकडे विद्याधर आता शलाकाला सांगतोय बरं का डिटेलमध्ये. आणि शलाका पण असं ऐकता-ऐकता तसं ना अजब करते. प्रेक्षकांनो ह्या दोघांचं जे काही बोलणं आहे ते तिकडे धनश्री दाराच्या पाठीमागे उभी राहून ऐकते बरं का. जसं-जसं शलाकाला कळतं, की असं-असं झालं आणि विद्याधर असं-असं झाल्यानंतर बोलल्यानंतर इकडे युगंधर खाली कोसळला, पडला खाली. तर इथे शलाका पण करते बरं का आता. अगदी तोंडाजवळ हात-बीत घेते आणि आता प्रेक्षकांनो शलाका काय म्हणते बघा. "अरे देवा! विद्याधर, अरे मला वाटलं होतं त्यापेक्षा खूपच झालं की रे हे प्रकरण. म्हणजे ज्याला आभाळही ठेंगणं वाटतं ते युगंधर निंबाळकर थेट जमिनीवर कोसळले. बीपी काय एवढं शूट झालं?" तर हा विद्याधर म्हणतो, "शलाका, त्या युगंधरचं बीपी काय शूट होतोय किंवा तो जगतोय का मरतोय याचा मला काय बी फरक पडत नाही बघ. त्याच्याबद्दल मला काडीची बी सहानुभूती नाहीये." असं म्हणतो बरं का विद्याधर आणि पुढे म्हणतो, "पण?" तर शलाका विचारते, "पण काय?" तर विद्याधर म्हणतो, "एका गोष्टीची मला लई काळजी वाटायला लागली शलाका. तर काय आहे, उद्या त्या पोरासनी म्हणजेच पृथ्वी, मिताली, प्रांजल त्यासनी असं वाटायला नको, की माझ्यामुळं म्हणजे काय मी केलेल्या तमाशामुळं त्याच्या बापाची ही अवस्था झाली आहे, तर ती पोरं थेट माझ्या विरोधात जातील." तर लगेच ना शलाका म्हणते, "तू म्हणतोयस त्यात पॉइंट तर आहे विद्याधर." तर "अगं पण शलाका ही पोरं ना मला माझ्या बाजूनं पाहिजेत काय बी झालं तरी. ती माझ्या बाजूनं जायला नको आहेत." आणि आता प्रेक्षकांनो विद्याधर पुढे म्हणतो, "निंबाळकर साम्राज्यावर जर का हल्ला गाजवायचा असेल ना, तर ती पोरं ना मला माझ्या मुठीत असली पाहिजेत. नाहीतर माझा एवढा मोठा प्लॅन, ह्यो सगळा खेळ अशा फालतू गोष्टीमुळे ना बट्ट्याबोळ होऊन जाईल सगळा." असं म्हणतो विद्याधर. शला पण क्षणभर विचार करते बरं का आणि पाठीमागून तिकडे दरवाजाच्या आडून धैर्यश्री सुद्धा विचार करते. तर आता शलाका म्हणते, "विद्याधर रिलॅक्स. हे बघ शांत हो. मी आहे ना तुझ्यासोबत. आता काही काळजी करू नकोस तू. फोडा अन् राज्य करा. हे तुझं धोरण आहे नव्हं. तर तुझा हाच खेळ आता मी खराब होऊ नाही देणार." असं म्हणते बरं का शलाका. तर विद्याधर विचारतो, "म्हणजे आता काय करायचंय? नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? काय करायचं काय आहे?" तर प्रेक्षकांनो शलाका म्हणते, "तुझ्या कपाटाला हात लावू का?" असं विचारते. तर विद्याधर म्हणतो, "का?" तर शलाका विचारते, "हात लावला तर चालेल का नाही तेवढं तरी सांग."
तर इकडे चालेल की असं म्हणतो बरं का हा विद्याधर. आता शलाका ना त्याच्या कपाटाजवळ जाते बरं का. आता कपाटाजवळ जाऊन हिला काय नेमकं सुचतंय बघूया आपण. कपाटातली एक वस्तू घेऊन इकडे शलाका येते बरं का आता आणि आता ती ना बेल्ट घेऊन येते आणि तो विद्याधरच्या हातामध्ये देते आणि घे म्हणते. तर विद्याधर म्हणतो, "बेल्ट? तर ह्याचा काय संबंध?" तर शलाका म्हणते, "आता हा बेल्ट घे आणि जे काही आहे ते आता सगळं कोड वर्डमध्ये सांगितले ते आपल्याला कळणार आहे पुढच्या भागांमध्ये त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा." तर धनश्री सगळं डिटेलमध्ये ऐकते बरं का. अगदी दरवाजाला कान लावून उभी आहे. शलाका काय-काय सांगते ते आणि विद्याधर काय म्हणतोय त्याच्यावर हे सुद्धा ऐकते आणि धनश्री कसला तरी विचार करते बरं का. आता पुढे काय विचार करते धनश्री, त्याचा काय परत ती करणार आहे का कृती? का नुसतं ऐकून सोडून देणार आहे? हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागात कळेल. तर इथे विद्याधर शलाकाला म्हणतोय, "वाह शलाका वाह! काय प्लॅन आहे तुझा. मस्तच प्लॅन आहे." असं म्हणून विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, "आता बघच तू मी काय करतो ते. त्या पोरासनी कसा माझ्या बाजूला वळवतो मी ते." असं म्हणत. तर प्रेक्षकांनो इकडे ना मिताली खूप रडतीये बरं का खाली बसून. तर शिल्पात्या म्हणते, "मिताली अगं शांत हो. रडून काही होणार आहे का?" असं म्हणत डोळे पुसते आणि म्हणते, "काही नाही होणार आहे युगंधरला. डॉक्टर उपचार करतायत ना." तर मिताली खूपच रडते. शिल्पात्या म्हणते, "आपणच अशी हिंमत हारलो तर कसं होणार सगळं? सांग बघू." तर मिताली म्हणते रडत-रडत, "अगं मी काय करू मी आत्या? सांग ना. तू सांग ना मी काय करू?" तू पाहिलं ना त्यांचा चेहरा कसा झाला होता ते. ते डोळे सुद्धा नाही उघडत आहेत गं. डॉक्टर म्हणाले तर हाय बीपी झालाय त्यांना. आता आईनंतर त्यांना जर काही झालं ना, तर मी नाही जगू शकणार असं म्हणत ना रडायला लागते बरं का मिताली. तर शिल्पात्या म्हणते, "ए वेडी आहेस का तू?" माई म्हणतात, "नाही, नाही युगंधरला काहीही होणार नाही. तू नको काळजी करूस." मिताली खूप जास्त रडते आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो आता इकडे वातावरण तर सॅड आहे. तेवढ्यात हा विद्याधर बेल्ट घेऊन येतो आणि ते असा टेबलावर आपटतो. मिताली, माई, शिल्पा, बापू सगळेजण त्या बेल्टकडे आणि विद्याधरकडे बघत राहिलेत. आता हा विद्याधर काय करतो बघा, बेल्ट ठेवताच आपटून शिल्पात्या विचारते, "हे काय विद्याधर, बेल्ट का घेऊन आलायस तू?" असं विचारते बरं का. आणि विद्याधर म्हणतो, "ह्यो बेल्ट हातात घे मिताली आणि स्वतःच्या हातानं या बेल्टनं मार मला तू, झोडपून काढ, चांगली चामडी सोडून काढ माझी, जीव घे माझा तू." अशा शब्दात बोलतो बरं का. शलाका मात्र आपल्याला खूप त्रास होतोय विद्याधरच्या या बोलण्याचा असं दाखवते इथे, कारण शलाकाच्या म्हणण्यानुसार हा विद्याधर वागतोय ना आणि ती नाटक करते. तर प्रेक्षकांनो इथे बघा पुढे काय-काय घडतंय ते. धनश्री मात्र असं मान डोलावते अशी यांचं नाटक चालू झालं म्हणून. तरी विद्याधर म्हणतो, "आज दादाची जी काही अवस्था झालीये, ती फक्त ना फक्त माझ्यामुळं झाली आहे." असं म्हणत आता विद्याधर स्वतःच इकडे सगळं ओढवून घेतो आणि म्हणतो, "मी रागाच्या भरात दादाला एवढं सगळं बोललो नसतो, तर माझ्या दादाची आज ही अवस्था झालीच नसती." असं म्हणत विद्याधर सुद्धा नाटक करतो आणि म्हणतो, "कधी-कधी खरं बी इतक्या स्पष्टपणे बोलायचं नसतंय. हे मला याच्या खऱ्यामुळं समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतोय. एवढं साधं गणित बी माझ्या लक्षात आलं नाही. नाही, नाही, नाही मला जगायचा काहीच अधिकार नाही." असं विद्याधर ओरडून म्हणतो बरं का आणि म्हणतो, "नाही, नाही, नाही या सगळ्याची ना मोठी शिक्षा मिळाली पाहिजे मला." आणि म्हणतो, "ए, ए पोरी, ए पोरी हे घे, घे आणि मार मला. उठ, उठ, मार मला, मार मला." असं म्हणत विद्याधर आता काय करतो बघा, मितालीला उठवतो जिथे बसलेला आहे ते आणि स्वतःला इथे मारून घ्यायला चालू करतोय. तर प्रेक्षकांनो प्रांजलचं चाललंय आता तिकडे "काका, काका अरे बास." इकडे "अरे, अरे पुरे, अरे पुरे." असं म्हणत माई सुद्धा ओरडत असतात. प्रांजल परत एकदा म्हणतो, "अरे काका शांत हो तू. अरे काय करतोयस तू?" तर इकडे ना, "मी तरी काय करू रे प्रांजल?" असं म्हणत ना आता विद्याधर ओरडून बघतो बरं का आणि म्हणतो, "मला ना हे सगळं बघून काय आनंद व्हायला लागलाय का? मी काय करू नेमकं?" किती ते नाटक. विद्याधर पुढे म्हणतो, "अरे वाड्यात काय बी वाईट घडलं तर ह्यो दादा मलाच वाईट ठरवतोय. मलाच गुन्हेगार ठरवतो. मागच्या वेळेला ती आनंदी गायब झाली. तिला शोधायला मी स्वतःचा जीव धोक्यात घातला. माझ्या हातापायाला मार लागला. तरी बी तिच्या किडनॅपिंगचा आळ दादानं माझ्यावरच घातला." असं म्हणत आता विद्याधर परत युगंधरला वाईट करायला चालू केलं नाही बरं का इकडे. मिताली पण अशी रडते. तर आता आज पृथ्वीला वाचवून मी घरी आणलं. स्वतःच्या जीवाची पण मी पर्वा केली नाही. तरी बी त्याचा मारेकरी मीच? असं विद्याधर मुद्दामून विचारतो इथे आणि म्हणतो, "नाही रे प्रांजल, आता हे खोटे आरोप नाही सहन होत माझ्याच्याने. माझ्याकडनं नाही सहन होत." असं म्हणून विद्याधर लगेच नाही ते अशी खूप असं ओव्हर ॲक्टिंग करतोय आणि म्हणतो, "म्हणून मग मी रागाच्या भरात मग मी माझ्या तोंडून ते सगळं निघालं."
प्रेक्षकांना विद्याधरचं हे सगळं बोलणं ऐकून माई, बापू आणि शिल्पा विद्याधरकडे सूचक बघतात बरं का. त्यांना माहिती आहे हे सगळं विद्याधरने मुद्दामून केलेलं आहे आणि आत्ताचं हे सुद्धा सगळं बोलणं जे काही आहे ते विद्याधरचं मुद्दामूनच आहे. कारण मुलांच्या नजरेत त्याला महान बनायचंय हे माई-बापू आणि शिल्पाला जाणवतंय. धनश्री पण अशी ना संशयाने बघत राहिली आहे या विद्याधरकडे. आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार? युगंधर बरा कधी होणार? तोपर्यंत अजून ह्यांच्यातला दुरावा जो काही आहे तो विद्याधर अजून किती पटीनं वाढवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील उद्याच्या भागामध्ये. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इकडे विद्याधर ना उद्या आनंदीला पांढरी साडी आणून देतोय. आणि तुझ्या नवऱ्याला जरासं काही मुलांबद्दल बोललो तर तो हातरुणाला खिळला आणि असंच जर चालत राहिलं तर युगंधरचा अंत लवकर आहे, तुझं विधवा होणं नक्की आहे असं म्हणतो. तर इकडे आनंदीनं डायरेक्ट तवा घेते गरम तापलेला आणि तो खाणकन इकडे विद्याधरला मारतीये. आता पुढे आनंदी नेमकं कशी या परिस्थितीतून बाहेर काढते सगळ्यांना, काय-काय होणार आहे? इंटरेस्टिंग मोडवर सीरियल आलेली आहे. बघूया आपण पुढे काय घडणार आहे त्याच्यासाठी. तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आनंदी.